नमस्कार, मी विद्या स्वागत करते आपल्या चॅनल देवताच कॉर्नरमध्ये। आजच्या व्हिडिओमधून आपण देवीला फुलवरा म्हणजेच कडाकणी कशी चढवायची आणि मी कशी चढवली ते बघणार आहोत। तर बघा, मी आमच्या इकडे ना अशा बाखोर भरून म्हणजे आपण करंज्यांमध्ये जे सारण भरतो ना ते भरून आमच्याकडे हा फुलवरा केला जातो आणि हा मैद्यानी केला जातो। रवा इथे भाजून घेतलेला आहे मी तुपामध्ये, त्याच्यात पिठी साखर मिसळून घेतलेली आहेत आणि नंतर मग त्याच्यामध्ये भरून अशा 2 पुऱ्या लाटून त्याच्यामध्ये ते सारण मी भरलेलं आहे। तर बघा, अशा 2 पुऱ्या लाटायच्या आहेत आणि हे रव्याचं जे सारण केलेलं आहे तर ते मी याच्यामध्ये भरलेलं आहे आणि दुसरी पुरी त्याच्यावरती ठेवलेलं आहे। बघा, नवरात्रीमध्ये आपण मागच्या व्हिडिओमधून बघितलेलं आहे की आपल्याला फुलवरा केव्हा चढवायचा आहे। तुम्ही सप्तमीला, अष्टमीला, नवमीला हा फुलवरा चढवू शकता। मी दुर्गाष्टमीला हा फुलवरा चढवलेला आहे आणि याप्रमाणे आमच्याकडे बाखूर भरून हा म्हणजे सारण भरून हा फुलवरा करतात अशा। आणि हे बघा, हे कुंकवाचं करंडाही करतात, म्हणजे जे देवीला घालायचे जे दागिने आहेत ते अलंकारही आमच्याकडे केले जातात आणि देवीला चढवले जातात। आता महाअष्टमीचं तसं स्वतःचं असं फार महत्त्व आहे आणि अष्टमीला आपण जे जे उपाय करू, ज्या ज्या साधना करू त्या सर्व फळाला येतात आणि तितकं पुण्य आपल्याला कमीच आहे, म्हणून आपण सर्वात जास्त उपाय आणि पूजापाठ करण्याला महत्त्व देतो अष्टमीला। आता मी कुंकवाचा करंडा बनवून घेतलेला आहे। आता इथे मी फणी म्हणजेच आपला कंगवा जो असतो तो बनवून घेते आहे। बघा, काही नाही, साधं लाटायचं आहे आणि असं चमच्याच्या साहाय्याने त्याला असे दातासारखं काढून घेतलेलं आहे, जसं आपल्या कंगव्याला असतं। फणी म्हणजेच हा कंगवा आहे आणि आता वेणी करून घेते आहे। आता ही वेणी आपण 3 असे आपल्याला केसांसारखे करून घ्यायचे आहे, 3 भाग, आणि मग नंतर आपल्याला वेणी करून घ्यायची आहे। आता मी इथे जोडवे पण बनवत आहे। हे जोडवे मी बनवलेले आहेत, 4 जोडवे म्हणजे 2 पायातले 4 जोडवे आहेत हे, एका पायात 2। देवीला बघा वेगवेगळे शृंगार केले जातात। जेवढे शृंगार आपण करू आणि घालू तेवढे देवीला कमीच असतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे शृंगार या दिवशी बनवले जातात आणि हे अलंकार बनवून देवीला घातले जातात, चढवले जातात, म्हणजे जी मंडपी असते। आता मी इथे बघा, आपली वेणी जशी घालतो तशीच वेणी मी इथे बनवत आहे आणि जी मंडपी आपण देवीच्या वरती बांधलेली असते तेथे आपण हे सर्व जो दोरा असतो आपला, म्हणजे आपण ज्याने घटमाळ करतो कलाव्याचा दोरा, त्या कलाव्याच्या दोऱ्यामध्येच आमच्याकडे हे जे पुऱ्या आणि अलंकार बनवलेले आहेत ते ओले जातात। आता याला तेलामध्ये तळून घ्यायचं आहे। मी इथे तळून घेतलेलं आहे। बघा, इथे जोडवी आहे, वेणी आहे, फणी आहे, कुंकवाचं करंडा आहे आणि सारण भरून केलेल्या पुऱ्या आहेत। बघा, मी इथे सर्व साहित्य मी इथे तळून घेतलेलं आहे आणि आता आपण ह्या जे दोरा आहे त्याच्यामध्ये बांधून घेऊन कलाव्याच्या दोऱ्यामध्ये ते मी चढवणार आहे। बघा, आता घटाच्या वरती मी चढवून घेतलेलं आहे। बघा, माझं घटाचं धन हे किती सुंदर आलेलं आहे। आपण घट व्यवस्थित बसवला की धनही आपलं सुंदर येतं आणि याला हा नैवेद्यच आहे। हा आपला फुलवरा किंवा कडाकणी म्हणजेच हा देवीला चढवलेला एक नैवेद्यच असतो। याचे काय करायचे असते तर बघा, आपण जेव्हा घट हलवतो दसऱ्याच्या दिवशी तेव्हा हा आपल्याला उतरवायचा आहे आणि नंतर हा स्वतःच प्राशन करायचा आहे। जर तुम्हाला याला धूप दीपाचा जर वास लागलेला असेल आणि जर त्याच्यावर किडे वगैरे बसलेले असतील तर तुम्ही हा गाईला चारून द्यायचा आहे किंवा पाण्यामध्ये विसर्जन करायचं आहे आणि चांगला असेल तर तो जरूर खायचा आहे। आमच्याकडे तर बघा, हा आम्ही घरीच खातो आणि प्रसाद म्हणून आम्ही प्राशन करतो। बघा, घटस्थापना व्यवस्थित केली की देवही किती व्यवस्थित दिसतात आणि प्रसन्न दिसतात। जेवढं धन तुमचं चांगलं तेवढी सुख समृद्धी तुमच्या घरामध्ये चांगली। हे धन किती सुंदर आलेलं आहे बघा, आणि त्यावरती फुलोरा चढवलेला आहे। किती प्रसन्न असं वातावरण दिसत आहे आणि सर्व सकारात्मक वातावरणाचा प्रवेश आपल्या घरामध्ये ह्या निमित्ताने होतो। आणि दुर्गा मातेचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आपण नवरात्रीमध्ये
देवीच्या 9 रूपांची पूजा करतो आणि देवीला प्रसन्न करण्याचा प्रयत्न करतो। तर व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका।